दिल्लीत पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी अरविंद केजरीवालाकडून पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. अशातच दिल्लीतून एक खळबळजनक माहिती समोर येत आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दिल्लीतील ग्रेटर कैलास भागात शनिवारी 30 तारखेला एक घटना घडली आहे. या घटनेत हल्लेखोराकडून केजरीवालावर एका व्यक्तीने द्रव फेकले, पण ते द्रव नेमकं शाई होते की पाणी याबाबत अद्याप खात्रीशीर माहिती मिळू शकली नाही. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. त्यात दिल्लीतील ग्रेटर कैलास भागात पदयात्रेदरम्यान आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्यात आला. यावेळी संबंधित हल्लेखोराला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पकडले. तसेच आपच्या कार्यकर्त्यांनी आरोपीला घटनास्थळी बेदम मारहाण केली. या घटनेची सुरक्षा कर्मचारी व पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या हल्ल्यानंतर दिल्लीचं राजकारण तापण्यास सुरुवात झाली असून आपकडून केंद्रातील भाजप सरकारवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यात दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी भाजपचे नेते सर्व राज्यामध्ये आमच्या रॅली काढतात, त्यांच्यावर कधी हल्ला होत नाही, पण केजरीवाल यांच्यावर वारंवार हल्ले होत आहेत. याचवेळी त्यांनी दिल्लीतील आजच्या केजरीवालावरील हल्ला सुद्धा भाजपनेच घडवून आणण्याचा आरोप आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी केला आहे. यापूर्वी अनेकदा आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्यात त्यांच्यावर विकासपुरी भागात भाजपच्या लोकांनी जीवघेणा हल्ला केल्याचा दावा मुख्यमंत्री आतिशी यांनी केला होता. मार्च 2022 मध्ये गुजरात दौऱ्यावर असताना त्यांच्यावर प्लॅस्टिकची बाटली फेकण्यात आली होती. 2019ला दिल्लीतच रोड शो दरम्यान थप्पड मारण्यात आली होती. तसेच नोव्हेंबर 2018 मध्ये दिल्ली सचिवालयात केजरीवालावर लाल मिरची फेकण्याचा प्रयत्न झाला होता. 2016 मध्ये जानेवारी महिन्यात केजरीवाल यांच्यावर शाई फेक करण्यात आली होती. त्यापूर्वी दिल्लीतील सुलतानपूर येथे रोड शो दरम्यान केजरीवालांना थापड मारण्यात आली होती.